सर्वांना नमस्कार, शुभ संध्या. नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जिल्हा परभणी व महिला मंडळ सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या व्याख्यान कार्यक्रमामध्ये सन्माननीय विचारपीठावर विराजमान असलेले या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर एस एम लोहिया सर, संस्थेचे सन्माननीय चिटणीस प्राचार्य डॉक्टर रवी कोटेकर सर, या व्यासपीठावर विराजमान असलेल्या सौ विजया कोटेकर मॅडम ज्या महिला मंडळाच्या पदाधिकारी आहेत, तसंच या व्यासपीठावर विराजमान असलेल्या श्रीमती ललिता गेंडकर मॅडम ज्या सचिव आहेत महिला मंडळ असेल, या व्यासपीठावर विराजमान असलेल्या सौ एन डी पाटील मॅडम ज्या संयोजिका आहेत मुलीचा उपक्रमाच्या, या व्यासपीठावर विराजमान असलेल्या आणि या कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणाऱ्या सौ हेमलता देशमुख मॅडम आणि आपण या सभागृहामध्ये विराजमान असलेले संपूर्ण सन्माननीय श्रोतावृंद. कैलासवासी श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजत जयंती निमित्त आपण हा जो व्याख्यानाचा बुद्ध शंकरा योग इथे योग घातलेला आहे, या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण मला इथे निमंत्रित केलं. प्रथमतः मी कैलासवासी श्रीरामजी भांगडिया यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. आपण मला इथे आमंत्रित केलं, माझा परिचय इथे मला सोलापुरे मॅडम यांनी करून दिला. या सभागृहामध्ये अनेक माझी स्नेही मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये मला 2-3 नावं घेण्याची इच्छा आहे. माझी विद्यार्थिनी आहे इथे शिल्पा बर्डे मॅडम, त्या आहेत इथे आवर्जून. आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे योगीकरणाचे अध्यक्ष डॉक्टर मोरे सर इथे विराजमान आहेत. सन्माननीय राठोड सर नूतन विद्यालयाचे प्राचार्य इथे महाविद्यालयाचे प्राचार्य विराजमान आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आयोजन वगैरे अतिशय समर्थपणे सांभाळणारे प्राचार्य शरद कुलकर्णी सर इथे विराजमान आहेत. आणि आपण सर्वजण प्रत्येकजण वंदनीय आहे. आपण आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद देते. विषयाचा आवाका खूप मोठा आहे. कायद्याच्या अनुषंगाने मी फारसं नाही बोलणार आहे, कारण मी शिक्षण क्षेत्र आणि साहित्य या दोन क्षेत्रांमधला माझा अभ्यास आहे. त्यामुळे कायद्याच्या अनुषंगाने फार म्हणजे सविस्तर विवेचन नाही करू शकणार. मला वाटतं की आमच्याकडे प्राचार्य कोटेकर सर, प्राचार्य कुलकर्णी सर आमच्याकडे यायचे, आमच्या महाविद्यालयामध्ये यायचे, आमचे प्राचार्य सरांचे ते मित्रवर्य. आणि जेव्हा ते यायचे आमच्याकडे प्राचार्य परिषदा वगैरे आणि काही कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करायचो, तर त्या कार्यक्रमाचं संचालन माझ्याकडे असायचं. 2006-07 आणि 7-8 अशा 2 आमच्याकडे प्राचार्य परिषदा महाराष्ट्र राज्य लेवलच्या झाल्या होत्या. त्यामध्ये त्या दोन्ही सन्माननीय विभूती आमच्याकडे आलेल्या होत्या आणि तेव्हापासूनचा दोघांचाही सहवास आहे. मला हे नाही समजलं की त्यांच्याकडे पाहत मी त्यांच्या रांगेमध्ये येऊन बसण्याच्या किंवा योग्यतेची झालेली नाही समजलं. मी स्वतःला एवढी मोठी नाही मानत, पण हा मी असं समजते की हे माझं भाग्य आहे की मला सरांच्या सोबत व्यासपीठावर बसण्याचा इथे मान मिळाला. आपल्या सर्वांचं धन्यवाद देते. हा जो विषय आहे श्रीरामजी भांगडे यांबद्दल ललिता गेंडकर यांनी भरपूर म्हणजे त्यांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि श्रीरामजी भांगडिया हे नाव मी बरेचदा ऐकलेलं आहे. मला वाटतं सेलू शहराची जी रचना आहे, त्या नगराची जी रचना आहे, तर त्या नगर रचनेचे ते शिल्पकार आहेत. आणि त्यांनी या सेलू शहराच्या विकासामध्ये अतिशय भरीव असं योगदान दिलेलं आहे. त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचं भावपूर्ण स्मरण त्यांच्या नातेवाईक असलेल्या, त्यांच्या सुनबाई असलेल्या ललिता गेंडकर ज्या आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सदस्य सुद्धा आहेत. आम्ही त्यांना बोला म्हणतो आमच्या कार्यक्रमांमध्ये, तर त्या म्हणतात की नाही कडे मला काही बोलता येणार नाही, पण आज त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या आणि आम्हाला श्रीरामजी भांगडे यांच्याबद्दल बरीचशी म्हणजे जास्तीची माहिती मला या ठिकाणी झाली. आपल्या संस्कृतीचं ब्रीद आहे यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. आपण सगळेच म्हणतो देवीचा दर्जा आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना दिलेला आहे. आणि आजचा जो विषय आहे, हा विषय
थोडासा कळीचा मुद्दा आहे. समाज माध्यमांमुळे महिलांची सुरक्षितता आणि समाज व्यवस्था धोक्यात. आता मला वाटतं हे अर्धवट सेंटेन्स ठेवलेलं आहे मुद्दामून. आता ती धोक्यात आहे का नाही हे आपण पहिल्यांदा ठरवायचे. आणि मला वाटतं आजची परिस्थिती पाहता ही महिलांची जी सुरक्षितता आहे ती बऱ्याच अंशी धोक्यात आलेली आहे. एकदा ही धोक्यात आलेली आहे असं आपण मान्य केल्यानंतर मग ही का धोक्यात आली याची कारणमीमांसा आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे असं मला समजून वाटतं. तर ही समाज माध्यमं काय आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या सगळ्यांकडे आज स्मार्ट मोबाईल आहे ज्याच्या माध्यमातून आपण या समाज माध्यमांशी जोडले गेलेलो आहोत. आणि मला वाटतं हा मोबाईल घेऊन बरेच वर्ष झाले आणि तेव्हापासून हळूहळू या मोबाईलनी आपल्या माणसाच्या मनावर केव्हा गाडून घातलं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही. आज असं झालेलं आहे की मोबाईल शिवाय आपलं काम भागत नाही. असं म्हटलं तरीही थोडंसं म्हणजे त्याला काय म्हणूया की वेगळं वावगं ठरणार नाही की मोबाईल शिवाय आपलं पान हलत नाही. हे केव्हापासून झालं ही परिस्थिती? मोबाईल शिवाय पान न हलण्याची जी परिस्थिती आहे ती मला वाटतं कोविडपासून जास्त झाली. कोविड 2020ला या जगावर ज्याने राज्य केलं तो कोविड हा महारोग. तर तेव्हापासून आपण बरेचसे या समाज माध्यमांच्या आणि मोबाईलच्या बरेचसे आहारी गेलेले आपल्याला जाणवतं. आणि तिथून एकदा काय होतं पहा एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं म्हणजे सवय असते. सुरुवातीला ती सवय असते आणि ती सवय जशी 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 वाढत जाते तेव्हा तिचं व्यसनात रूपांतर होतं. आणि आज समाज माध्यमांचा वापर ही सवय न राहता मला वाटतं त्याचं बऱ्यापैकी व्यसनात रूपांतर झालेलं आहे. आता काय होतं की सगळेच जण एज ग्रुप कुठलाही असू द्या वयोगट कुठलाही असू द्या मोबाईल शिवाय आपल्याला करमत नाही. मोबाईल शिवाय आपल्याला पान हलत नाही असं मी आधीच म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला सवय झाली आपण ती सवय हळूहळू करून घेतली आणि मग या मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याकडे आले. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राची एक पुरोगामी परंपरा आहे आणि या महाराष्ट्र देशामध्ये पहिलं जे वृत्तपत्र होतं त्याचं नाव आहे दर्पण. आणि त्या दर्पणचे जे म्हणजे जे ज्यांनी सुरू केलं ते बाळशास्त्री जांभेकर. त्यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र 6 जानेवारी मला 1832 काहीतरी साल थोडंसं कमी जास्त झालं असं सांगण्यामुळे त्या वर्षी सुरू केलं. तर हे पहिलं जर वृत्तपत्र आपण पाहिलं म्हणजे समाज माध्यमांना आपण सोशल मीडियाला सुरुवात करताना जर आपण पाहिलं तर त्याचं नाव पहा कसं आहे दर्पण आहे. मग दर्पण म्हणजे काय? दर्पण म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महिला मंडळाचं काम त्याच्याशिवाय होतच नाही. दर्पण म्हणजे आरसा आणि आपल्याला आरसा पाहायची बऱ्यापैकी सवय असते सगळ्यांनाच म्हणजे लहान असो मोठा असो कोणी असो स्त्रियांना मुलींना तर फार. आपल्याकडे ते एक सुंदरसं गाणं पण होतं मी कशाला आरशात पाहू मीच माझ्या रंगाची आणि वगैरे. मग हे दर्पण जे आहे तर ती जी परंपरा होती दर्पणची तर ती दर्पणची वृत्तपत्रांची ही परंपरा आज पाहता कुठे आलेली आहे याचाही आपल्याला थोडासा म्हणजे काय म्हणूया त्याला आढावा घेणं क्रमप्राप्त आहे. आणि मग ह्या दर्पणसारख्या अस्खलित आणि एकदम नावाजलेल्या चांगल्या वृत्तपत्राकडून हळूहळू विविध वृत्तपत्र सुरू झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केशरी आणि मराठा वगैरे सुरू केले. तर ध्येयाने प्रेरित होऊन होतं सगळं एका वेगळ्या ध्येयाने ही मंडळी सगळी प्रेरित झाली होती. आणि त्यांनी मग समाजामध्ये जागृती आणण्यासाठी आपल्या त्यावेळेला एकच ध्येय होतं की आपण पारतंत्र्यात होतो आणि आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मग हे पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्याकडे येण्यासाठी ह्या वृत्तपत्रांची खूप मोठी भूमिका आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मग तिथून आपण पुढे आलो हळूहळू देश स्वतंत्र झाला. हळूहळू आपण जसं जसं पुढे आलो टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स व्हायला लागले. सायंटिफिक इन्व्हेन्शन्स टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शन्स इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली औद्योगिक क्रांती झाली आणि सगळ्या सुख सोयी सुविधा सगळं हळूहळू यायला लागलं. आणि मध्यम वर्ग जो आहे तो हळूहळू या सगळ्या गोष्टींच्या अधीन व्हायला लागला. अधीन
आपण सगळे अधीन झालो. अधीन होणं ही चांगली गोष्ट नसते, पण आपण सगळे अधीन झालेलो आहोत. म्हणजे आजकाल जर लाईट गेली तर आपण थोडा वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही, फॅन बंद पडले की आपण बसू शकत नाही. लाईट नसेल, मिक्सर आपलं सुरू नाही झालं तर आपल्या भाजीला आपल्याला जर दाण्याचं कूट घालायचं असेल तर आपण थांबतो. याला म्हणतो आपण अधीन होणं. मग इथून जेव्हा पुढे येतो आपण, तर आपण ह्या सोशल मीडियाकडे येतो, समाज माध्यमांकडे येतो. आणि मग आजचं जे हे रूप आहे समाज माध्यमांचं, सोशल मीडियाचं, हे एका बाजूने जर आपण पाहिलं तर ते एवढं भयानक आहे की कल्पनाही करवत नाही. आता योगायोगाने इथे आज मला या विषयावर बोलायचं होतं आणि आज सकाळचीच आमच्या महाविद्यालयातली एक घटना सांगते तुम्हाला. माझ्या महाविद्यालयामधल्या मुली सकाळी सकाळी 9:15 वाजता माझ्याकडे आल्या. 2 मुली. 10 वाजता आमचं नॅशनल अँथम असतं, राष्ट्रगीत असतं, असेंब्ली असते, आणि ते 9:15 वाजता माझ्याकडे आल्या. आजचीच घटना आहे. एक मुलगी रडत होती, थोडीशी घाबरी झाली होती, रडत होती. आणि दुसरी थोडीशी डेअरिंग होती तिच्यामध्ये. ती डेअरिंग बाज होती, ती फर्स्ट इयरची होती, BA फर्स्ट इयरची मुलगी होती. आणि जी रडत होती ती BA सेकंड इयरची होती. नावं नाही सांगत मुलींची. तर मग मी म्हटलं बेटा काय झालं? त्या आल्या माझ्याकडे. म्हटलं काय झालं? तर त्या मुली मला सांगत होत्या की त्यांना एका मुलीला जी रडत होती तिला काल एका नंबरवरनं तिला विक्षिप्त असे मेसेजेस यायला लागले. आमच्या महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलींच्या आपण जे ग्रुप्स वगैरे तयार केले त्यामध्ये त्या मुली आहेत. मग तिला एका नंबरवरनं तिला विक्षिप्त असे मेसेज आले काल एका मुलीला. आणि मग तिने ते मेसेजेस लगेच डिलीट केले. कशामुळे? कारण ती खूप प्रचंड घाबरली होती. तिला असं वाटलं की माझे हे जर मेसेजेस माझ्या घरच्या कुणी जर पाहिले तर माझं शिक्षण बंद होईल की काय, आपली मुली हे काय करते वगैरे असं वाटेल, म्हणून तिने ते मेसेजेस काल डिलीट केले. पण आज दुसऱ्या एका मुलीला त्याच नंबरवरनं तसेच मेसेजेस आले. ती दुसरी मुलगी थोडीशी धीट होती, तिने ते मेसेजेस डिलीट नाही केले. तिने थोडंसं धैर्य हे करून थोडंसं धाडस केलं तिने, आणि तिने तिच्या वडिलांना सगळे मेसेजेस दाखवले कॉलेजमध्ये येण्याच्या आधी. आणि मग तिच्या वडिलांनी सांगितलं की हे असं असं झालेलं आहे, तू तुझ्या कॉलेजमध्ये जा आणि तुझ्या मॅडमशी आणि सरांशी चर्चा करताना ही दाखवली गोष्ट. मग ती मुली माझ्याकडे आली. मी पाहिलं तर बरेचसे विक्षिप्त मेसेजेस त्याच्यामध्ये होते, व्हॉइस कॉल्स होते. एक 10-15 व्हॉइस कॉल त्या मुलीला एका नंबरवरनं आले. आता तो जो नंबर होता तो त्याच ग्रुपमधला एका मुलीचा नंबर होता, पण मुलीचा नसून तो तिच्या भावाचा नंबर होता. म्हणजे आता एखाद्या मुलीकडे जर मोबाईल नसेल तर त्या मुली त्यांच्या घरचा, आईचा, वडिलांचा, बहिणीचा किंवा भावाचा नंबर त्या आपल्याला देतात. मग तसाच एका नंबरवरनं तिला ते मेसेजेस आले. तिने 10-15 मेसेजेस मला दाखवले. व्हॉइस मेसेजेस होते सगळे, ते आम्ही ऐकले. आणि तिला म्हटलं की हे मेसेजेस अजिबात डिलीट करू नकोस, त्या मुलीला सांगितलं. आणि त्या दुसऱ्या मुलीला म्हटलं की अरे बेटा तुझे पण मेसेजेस दाखवतात. ती म्हणाली की मी डिलीट केलेत मेसेज. म्हटलं का? मला भीती वाटली मॅडम की माझ्या घरी मला कदाचित मला कॉलेजला येणं माझं बंद करते. तर हे एक पहा, हे काय म्हणूया त्याला, ही एक धोक्याची घंटा आहे. जर एखाद्या मुलीला जर असा काही त्रास होत असेल समाज माध्यमांच्या अनुषंगाने या सोशल मीडियाच्या अनुषंगाने, तर तिला तेवढी खात्री पण नाही की माझ्या घरी मला समजून घेतील. आपल्याकडे काय होतं की मुलींना किंवा महिलांना काय म्हणूया, एकतर पहिले तर धाकात ठेवलं जातं, दुसरं सांगितलं जाते की तुझंच काहीतरी चुकलं असेल, हां मुलाचं काही चुकलं नसेल, तुझंच काहीतरी चुकलं असेल. आणि ही गोष्ट जर बाहेर गेली तर तुझ्या, माझ्या, आपल्या घराच्या, आपल्या फॅमिलीच्या खानदानकी इज्जत कसं असं सांगितलं जातं. मग ती मुलगी कशाला बोलेल? आणि एवढी सोजवळ आणि एवढी गोडी मुलगी ती खूप रडत होती. मी तिला धीर दिला आणि तिला सांगितलं की पुन्हा जर असे मेसेजेस आले तर तू माझ्याकडे, आपण आपल्या प्रिन्सिपल सरांकडे जाऊ आणि आपण कंप्लेंट करू. ही आजची घटना आहे. दुसऱ्या मुलींनी मेसेजेस ठेवले होते आणि ते मेसेजेस सेव्ह करून ठेवले. हे ताजं उदाहरण सांगते की सोशल मीडियावरनं मुलींना, महिलांना कशा पद्धतीनं त्रास दिला जातो. हे फक्त एक उदाहरण होतं छोटंसं. तर याची सुरुवात कुठून झाली? मग हे समाज माध्यमांमुळे महिलांची सुरक्षितता आणि योगायोगाने त्यामुळे समाजाची म्हणजे समाज व्यवस्थाच म्हणा ना थोडक्यात, तर ही समाज व्यवस्था धोक्यात आहे. आज तुम्ही जर चित्र पाहिलं तर तुम्हाला ही गोष्ट आवर्जून जाणवेल की काळ सोपावतो आहे. सगळीकडे हे जे चित्र आणि अवडंबर माजलेलं आहे की काय होतंय की आपल्याला अनवॉन्टेड नंबर्सवरून बरेचसे कॉल येतात, आपल्याला व्हिडिओ कॉल्स येतात, आपल्याला मेसेजेस येतात.
आणि बऱ्याचशा उतावळ्या मुली आणि महिला हे ते डायरेक्ट ॲक्सेप्ट करतात. अर्थात कुठलाही कॉल आल्यानंतर तो आपण पहिल्यांदा ॲक्सेप्ट करायचा नसतो, पण माहीत नाही कशामुळे ती घाई असते मुलींना आणि महिलांना, ती तर डायरेक्ट ॲक्सेप्ट करतात. अननोन नंबरवरून आलेला व्हिडिओ कॉल असू द्या, व्हॉइस कॉल असू द्या, अजिबात ॲक्सेप्ट करायचा नसतो, पण आजच्या समाजामध्ये ते होत आहे. मग आपल्याला आपल्या संस्कृतीची पाळंमुळं जिकडे होती तिकडे आपल्याला जावं लागतं. आपल्या थोड्याशा म्हणजे आपल्या जुन्या ज्या स्त्रिया आहेत आपल्या घराच्या, आपली आजी पणजी, आपली आई वगैरे, या सगळ्यांकडे कुठे मोबाईल होता. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की आपण मोबाईल वापरणं बंद करावं असं नाही, पण त्यांच्याकडे कुठे मोबाईल होता, पण त्यांचं सगळं व्यवस्थित चाललं होतं ना. सरांच्या ज्या पिढ्या होत्या, मला वाटतं सरांकडे कुठे मोबाईल होता काही वर्षांपर्यंत, तर यांचंही सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण आज अशी अवस्था झाली की आपण जरी आता मीच स्वतः, कारण मला कामाचे कॉल येणार होते म्हणून मी मोबाईलकडे 2 वेळेस पाहिलं. म्हणजे हे आपलं असं होतं की आपण म्हणतो की कामाचा कॉल येणार आहे मग पहा मोबाईलकडे. आणि जेव्हा आपण घरी आपला मोबाईल ठेवतो तर त्यावेळेला सुद्धा काय होतं की आपलं उगाच मनात येतं मेसेज, रिंगटोन वाजली का, म्हणजे बेल वाजली का मोबाईलची, उगीच आपल्या मनात येतं. आणि ही अँझायटी जी झाली ती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग ती सगळ्यांच्याच मनात आहे, म्हणजे फक्त स्त्रियांच्या किंवा मुलींच्या मनात नाही, ती सगळ्यांच्याच मनात आहे अँझायटी. म्हणून मला असं वाटतं की आपण मोबाईलचा एक दिवस तर कम्प्लीट उपवास करायलाच हवा. एक दिवस कम्प्लीट उपवास करायचा मोबाईलचा, आणि ते काही अवघड नाही आहे. आपल्या ह्याच्यामध्ये ॲप असतात, ते ॲप डाउनलोड करून घ्यायचा. तो आपल्याला रिपोर्ट दाखवतो आपल्या मोबाईलचा की तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये किती मोबाईल वापरलाय. आणि मग तुम्ही तुमचं इंट्रोस्पेक्शन करू शकता की मी मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी एवढा वेळ मोबाईल वापरला, मंगळवारी एवढा वेळ वापरला, शनिवारपर्यंत, सोमवार ते शनिवारपर्यंत ॲनालिसिस ते ॲप तुम्हाला करून देतं. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की नाही अरे तुम्ही खूप वेळ मोबाईल वापरला. आणि मग संडेला तुम्हाला तो रिपोर्ट येतो, संडेला रिपोर्ट येतो तुमच्याकडे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की बापरे आपण मोबाईल किती वेळ वाया घातला. हे असं होतं. म्हणून डेलिबरेटली जर आपण ह्या गोष्टी करता केल्या, आपला जो मोबाईल वापराचा जर वेळ आहे तर आपोआपच आपला सोशल मीडियाचा वापर पण कमी होतो. सोशल मीडियावर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आजकाल झालेले आहेत. फेसबुक आहे, इन्स्टा आहे, ट्विटर आहे आणि बरेच काही काही आहे. आणि मला म्हणजे खेद वाटतो सांगायला की खूप लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षांच्या खालची, त्यांचे सुद्धा सगळ्यांचे आज फेसबुक अकाउंट आहेत, त्यांचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहेत, त्यांचे ट्विटरवर अकाउंट आहेत. आणि सगळ्या व्हॉट्सअप तर आहेच. व्हॉट्सअप तर एवढं कॉमन झालं आहे, सगळ्यात जास्त वापर जर आज कुठल्या प्लॅटफॉर्मचा होत असेल तर तो व्हॉट्सअपचा होतो. काही लोकांचा चेकअप रिपोर्ट जो आहे तो व्हॉट्सअपचा तो 6-6 तासांचा असतो, म्हणजे डेली 6 तास वापरतात काही लोक. बरं का, आमच्याच मुलींचं पाहिलेलं आहे, मुलींना थोडा हक्काने रागावतो सुद्धा आणि त्यांना बोलतो सुद्धा आम्ही. तर हे जाणवलं तर हे समाज माध्यमांचा वापर आपण कसा करतोय याच्याशी निगडीत हे सगळे मुद्दे आहेत. एक वेळ अशी होती, एक काळ असा होता की स्त्रियांना घराच्या बाहेर जायची परवानगी नव्हती. कधी कधी असं वाटायला लागलं आता की कुठे आपल्याला तिकडेच वापस जायची वेळ येते की काय, बाहेर जायची परवानगी नव्हती. आज स्त्रियांना म्हणजे परवानगी, इथे पण स्त्रियांमधला जो तो फेमिनिस्ट अप्रोच आहे ना, तो थोडासा जागा होता की तुम्ही मला कोण परवानगी देणार आहे, मी माझा समर्थ आहे, मी माझी जागी घेईन. तर ही स्त्रियांना जी परवानगी नव्हती त्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांचं शिक्षण मागे पडलेलं होतं. पण सुदैवाने आपल्याकडे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या महान विभूतींनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि सगळ्या महिला आणि मुली शिकायला लागल्या. त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या शिक्षिका झाल्या आणि त्यांनी मुलींना आणि महिलांना शिकण्यासाठी शाळांची निर्मिती केली आणि त्या प्रवाहात सगळ्या मुलींना आणि महिलांना त्या घेऊन आल्या आणि त्याच्यासाठी त्यांना सहनही खूप करावं लागलं. आज तो उद्देश आहे का? आज तो उद्देश आहे का? किंवा असला तरीही तो उद्देश समोर ठेवून किती मुली आणि किती महिला वागतात, आपण वागतो हा कळीचा मुद्दा आहे. हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. एक काळ असा होता की महिलेच्या कर्तृत्वाची अशी झळाळी होती. काही उदाहरणं सांगते तुम्हाला, आपल्याकडे आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत. मग काही लोकांचं असं म्हणणं की मोठे मोठे नावं घेऊन
काय होणार आहे की मोठी मोठी नावं पहिल्यांदा आपल्या जिभेवर रुळू द्यावी, आपल्या अंगवळणी पडू द्यावी. ताराबाई आहे, संभाजीराजांची पत्नी आहे, यांनी मला वाटतं 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेमध्ये काढली होती. आपण इमॅजिन करू शकतो का 29 वर्ष एक स्त्री औरंगजेबाच्या कैदेमध्ये काढते? आपण इमॅजिन करू शकतो का? आज तर तुम्हाला मोबाईल न वापरता आपल्याला, म्हणजे मी पण आहे त्याच्यामध्ये, एक दिवसभर जरी राहायचं म्हटलं तर आपल्याला नको वाटतं. स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या म्हणजे ध्येयाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या या महिलांची उदाहरणं जोपर्यंत आपल्या अंगवळणी पडणार नाहीत तोपर्यंत हे समाजातलं जे चित्र आहे ते बदलणं कठीण आहे, असं या निर्णयाप्रत आज आलेलो आहे. मग हे याच्यामधनं सोशल मीडिया, ह्याचं रिझन काय आहे? सोशल मीडियामधनं हे सगळं स्प्रेड होतं. चांगल्या गोष्टी स्प्रेड झाल्या तर वेल अँड गुड, पण काय स्प्रेड होते आज काय स्प्रेड होते? आता सध्या काय करंट इश्यू आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. किती स्प्रेड होत आहेत ते, त्या अमेरिकेमधल्या त्या एप्स्टीन पासून ते आपल्याकडे पण काही असे इश्यू किती स्प्रेड होत आहेत आणि किती मंडळी अगदी म्हणजे त्याला काय म्हणूया की आंबट शौकीनासारखी ते परत बघतायत, परत वाचतायत सोशल मीडियाच्या माध्यमातून. एकदा पाहिलं बस झालं की, एकदा वाचलं बस झालं की पुन्हा तेच जे सुरू आहे ना. तर हे जे आहे हे सोशल मीडियाचा आपण म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये जो होतो तो मिसयूज आहे. आपण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला संत तुकाराम महाराजांनी मागेच सांगून ठेवलंय, अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवलं की हे बौद्ध लोक आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. पण ह्या सोशल मीडियाने असं गारुड घातलंय आपल्याकडे की सगळीकडे तुम्ही फेसबुक जर ओपन केलं, सगळ्या पोस्ट ही एकच विभूती आजकाल दिसते सगळ्या पोस्टवर. आधी काही दिवसांपूर्वी ते एप्स्टीन महाशय दिसायचे आणि आता हे दुसरे महाशय दिसतात. मग हे आपण चाललोय कुठे हा विचार पण आपल्याला करणं भाग आहे असं मला वाटतं. एका वेळी आपल्या स्त्रियांचं कर्तृत्व एवढं होतं, त्यांच्यासाठी एका कवीने काही सुंदर ओळी वापरल्या होत्या. त्या ओळी मी तुमच्या समोर इथे सादर करते की कर्तृत्ववान महिलेचं कर्तृत्व ह्या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जातं. त्या संदर्भाने ह्या ओळी आहेत. मला कवीचं नाव तेवढं मी विसरले, पण ओळी मात्र मला कायम त्या लक्षात आहेत. त्याने तुमच्या समोर सांगते याच्यासाठी की स्त्रीचं कर्तृत्व काय असतं आणि तिच्यामध्ये काय ताकद असते. तर त्या ओळी सादर करते आपल्या समोर. ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, ती अशी उंचावता नभ जरासे वाकले, पसरली ज्योत्स्ना तिची अन चंद्र तारे झाकले, पसरली ज्योत्स्ना तिची अन चंद्र तारे झाकले, झेपली उत्तुंग जरी ती पायदारी राखले, झेपली उत्तुंग जरी ती पायदारी राखले, कवळीले ब्रह्मांड तिने वो मागू नका दाखले, कवळीले ब्रह्मांड तिने वो मागू नका दाखले, गवसणी झाली आभा ते तेज इतके फाकले, गवसणी झाली आभा ते तेज इतके फाकले, स्वर्णिम ते स्पर्शण्याला कर रवीने टेकले, स्वर्णिम ते स्पर्शण्याला कर रवीने टेकले. बघा, म्हणजे जिच्या कर्तृत्वाला नमस्कार करण्यासाठी रवी म्हणजे सूर्य साक्षात त्याचे हात टेकतो, इतकं जिचं कर्तृत्व असावं ती महिला जर आज सोशल मीडियाच्या नादी जर लागत असेल किंवा त्याच्यामुळे आपला वेळ, आपली क्रयशक्ती जर वाया घालत असेल, तर समाजाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या ह्या ज्या महिला आहेत, इथे म्हटलेलं आहे, खूप सुंदर इथे लिहिलेलं आहे. श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्त्रीविषयक पुरोगामी दृष्टिकोनाला उजाळा देण्यासाठी आई, बहीण, पत्नी व मैत्रीण अशा अनेक नात्यांमधून समाज जीवन समृद्ध करणाऱ्या महिलांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे व्याख्यान. मग हे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, मला हे खूप आवडलं की जे राईट अप होतं, मला वाटतं बहुतेक कुलकर्णी सरांनी लिहिला असावा, कारण सरांचा तो सोशल टच खूप मोठा आहे. मला माहिती नाही आयडिया नाही कोणी लिहिले ते, पण मला ते खूप आवडलं. आणि विशेष म्हणजे सरांनी तिथे नुसते
जे आपले हे जे नाते आहेत त्याच्यामध्ये मैत्रीण हे पण नातं घातलंय त्यांनी. मला ते पण खूप विशेष आवडलं. आपल्याकडे स्त्री किंवा मुलगी ही कुणाची मैत्रीण असावी आणि कुणाची मैत्रीण नसावी याचे सुद्धा नॉर्म्स आपल्याकडे सेट केलेले आहेत. स्टिरियोटाइप नॉर्म्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे मुलींनी कुणाशी मैत्री करावी, महिलेने कुणाशी मैत्री करावी, स्त्रीने कुणाशी मैत्री करावी. आणि म्हणून मला इथे जो मैत्रीण हा जो शब्द तुम्ही इथे जो ठेवला टाकला तो मला विशेषत्वाने आवडला. मैत्रीच्या नात्याचं हे कोंदण जे आहे ते कायम समाजाला दिशादर्शक ठरतं. जरी ते मला वाटतं श्रीकृष्ण सुदामाचं जरी असेल तरी तशीच नाती महिलांमध्ये सुद्धा असू शकतात. त्या नात्यांचाही आपण इथे सन्मान केला ही विशेष बाब आहे. तर हे झालं की आपल्या स्त्रीचं कर्तृत्व कुठपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे स्त्रीचं कर्तृत्व साक्षात सूर्याला सुद्धा आपल्यापर्यंत खेचून आणू शकतं. एवढं कर्तृत्व जिने करायचं आहे तिने जर सोशल मीडियामध्ये जर वेळ वाया घातला तर काय होईल. एक उदाहरण सांगते. आता आपण सुरू करूया मुलीपासून. वेगवेगळ्या भूमिका आहेत ना, मुलगी आहे, त्यानंतर आई आहे, पत्नी आहे वगैरे. आता मुलीच्या सोशल मीडिया वापरावर बऱ्यापैकी बंधनं आहेत. मुलीच्या सोशल मीडिया वापरावर बऱ्यापैकी बंधनं आहेत, पण तरी पण त्या चोरून करतात. सोशल मीडियाचा वापर चोरून करतात. मग त्यासाठी मी म्हटलं आमच्या कॉलेजमधलं जे सकाळचं जे उदाहरण होतं त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही आपल्या मुलींवरती विश्वास दाखवा, मुलींना विश्वासात घ्या. मुलगी म्हणजे इथे कन्या, लेक आपल्या घरची. आणि आमच्यासाठी आमच्या महाविद्यालयातल्या मुली, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शाळेतल्या मुली, आमच्यासाठी आमच्या महाविद्यालयातल्या मुली. तर ह्यांच्यावरती आपल्याला विश्वास दाखवायला हवं की मुलगीच नेहमी चूक नसते हे आपल्याला मान्य करायला हवं. तरच तिच्यामध्ये तो विश्वास निर्माण होतो की अरे नाही, माझ्यासोबत जर कोणी चुकीचं वागतंय तर त्याला माझे आईवडील मला सपोर्ट करतील, माझ्यावर शंका घेणार नाहीत. आणि अशी उदाहरणं आपल्याकडे आत्ता काही हुंडाबळी प्रकरणं आपल्याकडे मोठमोठी घडलेली आहेत. नावाजलेली आणि नामवंत मंडळींची हुंडाबळी प्रकरणं स्त्रियांची आत्ता मागच्या मला वाटतं 1 वर्षात 6 महिन्यामध्ये घडलेली आहे. तर त्या मुली ज्या होत्या श्रीमंत नावाजलेल्या घरातल्या, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या, त्यांचा हुंडाबळी गेलेला आहे. वैष्णवीच ना, वैष्णवी भगवणे प्रकरण हे आहे. बरेचसे आहेत, असे बरेच आहेत. तर हे काय झालं, याच्यामध्ये झालं काय? या प्रकरणामध्ये असं झालं की मुलींना जो पाहिजे तो सपोर्ट मिळाला नाही. त्या मुली ओरडून सांगत राहिल्या की आमच्या सोबत सगळं काही चांगलं नाहीये आमच्या घरी. पण त्यांना सांगितलं आपल्याकडे काय, एकदा स्त्रीचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं की तिचं आर्थिक म्हणजे लास्ट प्राईजसाठीच ती त्या घरातून बाहेर पडली पाहिजे, मृत्यूनंतरच तिचं त्या घरातून बाहेर निघणं झालं पाहिजे. अशा ज्या संकल्पना आहेत, मला वाटतं की जे नॅरेटिव्ज आहेत हे नॅरेटिव्ज आज बदलण्याची गरज आहे. सोशल मीडियामधून त्या बातम्या आपल्यापर्यंत आल्या, सगळ्यांपर्यंत आल्या. आपण व्यक्त झालो, आपण एकदा व्यक्त व्हायला लागलो की आपण कविता करतो, आपण लेख लिहितो, आपण नॉवेल्स लिहितो, आपण ड्रामा लिहितो आणि त्यानंतर सगळं थंड होतं. आताही तेच सुरू आहे, आताही तेच सुरू आहे. मग याच्यावर काय उपाय आहेत? याच्यावरचे उपाय आहेत की आपण घर म्हणून, कुटुंब म्हणून आपली नाती जपणं आणि एकमेकांना समजावून घेणं. आज महिला बाहेर काम करतायत, सगळ्याच महिला आज म्हणजे जास्तीत जास्त संख्येने महिला आज बाहेर काम करतायत. वेगवेगळे नोकरी, व्यवसाय काही एक असेल. आणि हे करत असताना अनोईंगली त्या आपल्या घरातल्या मुलांना वेळ देत नाहीत. देत नाहीत आपण वेळ. आपण काय सांगतो, अरे मला खूप काम आहे, माझं कॉलेजचं हे काम आहे, माझं कॉलेजचं ते काम आहे, माझं शाळेतलं हे काम आहे, माझं शाळेतलं ते काम आहे. ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये आपली मुलं मोठी होतात आणि मग आपण त्यांना वेळ दिलेला नसतो. आपल्या मुलांना आपण वेळ दिलेला नसतो आणि मग मोठे झाल्यावर, मुलं मोठी झाल्यावर त्यांच्याही मनात ती कुणकुण राहते की आपल्या आईने किंवा आपल्या पेरेंट्सनी आपल्याला वेळ दिलेला नाही, किंवा त्या पेरेंट्सला पण नंतर उपरती होते की आपण आपल्या मुलांना वेळ दिलेला नाही. मग वेळ कुठे चाललाय आपला? वेळ नाही, वेळ नाही. आपले एकमेव पाणीपत सुरू आहे, वेळ नाही.
तो वेळ कुठे जातोय आपला? आपला वेळ जातोय सोशल मीडिया वापरण्यामध्ये. आणि त्याच्यावर आणखी बरीच भर म्हणजे सोशल मीडिया वापरायचा तर वापरायचा, पण एकदा समजा एखादी पोस्ट त्याच्यावर शेअर केली, काहीतरी शेअर केलं तर एकदा शेअर करा आणि सोडून द्या की. मग त्याच्यावर परत परत पाहायचं, कुणी कुणी वाचले, कुणी कुणी त्याला लाईक्स दिले, कुणी कुणी त्याला कमेंट्स दिल्या, कशाला त्या म्हणते पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला फ्रँकली सांगते, माझा सोशल मीडिया हा माझ्या सामाजिक जाणीवेचं माध्यम आहे. आणि त्यासाठी मी एकदा पोस्ट शेअर केल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे, माझे इथे बरेचसे फेसबुक फ्रेंड्स माझे आहेत, एकदा पोस्ट शेअर केल्यानंतर माझं पुन्हा त्याच्याकडे फारसं पाहणं होत नाही. मग ते लाईक्स किंवा काय जे असेल ते मोजण्याच्या मंडळीत मी कधीच नाही पडले आतापर्यंत. कुणी मला त्याच्यावरती म्हणजे मला प्रतिसाद दिला किंवा नाही दिला त्याच्याशी पण मला काही देणे गेलं नाही. माझं काम मी केलेलं आहे, मला समाजामध्ये जागृती निर्माण करायची होती, ते काम मी केलेलं आहे, त्याच्या पुढचं तुमच्यावरती सोपवलेलं आहे. आता हे का घडलं? मलाही बऱ्यापैकी सवय झाली होती बरं का मोबाईल थोडा जास्त वेळ वापरायची. केव्हा? कोविडमध्ये. ऑनलाईन क्लासेस सगळंच ऑनलाईन होतं की आपल्या कोविडमध्ये, तर सवय मला बऱ्यापैकी झाली होती. आणि मग काय झालं, माझी मुलं आता मोठ्या इथे आलेले माझ्यासोबत, आणखी माझा एक दुसरा 2 नंबरचा मुलगा आहे, तो लहान होता, तो त्यावेळेला 12वीमध्ये होता, तो सध्या जर्मनीमध्ये आहे आणि तो 12वीमध्ये होता त्यावेळेला. तर त्याला माझं हे वागणं त्याला इरिटेटिंग वाटलं. कुठलं वागणं? की फार म्हणजे मुलींचे, कॉलेजचे, इकडचे तिकडचे फोन कॉल्स येत आहेत सारखं मेसेजिंग, सारखे ते ऑनलाईन लेक्चर्स वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला इरिटेटिंग वाटल्या. आणि तो एक दिवस माझ्या जवळ आला आणि माझ्या जवळ बसून तो खूप रडला. 12वीला होता बरं का, तो काही लहान नव्हता, काही नाही, शिल्पाला माहीत आहे, हुशार. तो खूप रडला. आणि मग त्याने मला म्हटलं, त्याचा आणि माझा जो संवाद झालेला ना त्यावेळेला सोशल मीडिया वापरायच्या संदर्भाने, तर तो मी एका छोट्याशा कवितेमध्ये मी शब्दबद्ध केलेला आहे. आणि त्या अगदी ह्या पुस्तकाचं नावच तेच दिले, लॉकडाऊनची आयसी पैसी. हे लॉकडाऊनमधल्या कविता आहेत, त्यावेळेला लिहिलेल्या आहेत. आणि त्यातली ही जी कविता आहे तर ही म्हणजे यातल्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या सत्य घटनेवर आधारित आहेत. आणि ह्या सत्य घटना म्हणजे माझ्या मुलांशी झालेले संवाद आहेत. तर ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते. ही सत्य घटनेवर आधारित कविता आहे. माझ्यातला आणि माझ्या लहान मुलामधला संवाद आहे. कवितेचं शीर्षक आहे आई सांगना. आई सांगना. तो त्यांनी जे मला विचारलं ते मी शब्दबद्ध केले कवितेमध्ये. आई, एक विचारू का, सांग ना मला. आई, एक विचारू का, सांग ना मला, हा मोबाईल खरंच कशाला गा आला. आई, एक विचारू का, सांग ना मला, हा मोबाईल खरंच कशाला गा आला. हा नतदृष्ट मोबाईल नसताना कुशीत तुझ्या मजा यायची लोळताना. हा नतदृष्ट मोबाईल नसताना कुशीत तुझ्या मजा यायची लोळताना. हा मोबाईल तुझ्याकडे नसताना मजा यायची रामरक्षा ऐकताना. हा मोबाईल तुझ्याकडे नसताना मजा यायची रामरक्षा ऐकताना. हा बिलंदर मोबाईल नसताना पहिला हात तुझा मोकळा असताना. हा बिलंदर मोबाईल नसताना पहिला हात तुझा मोकळा असताना. घट्ट मिठीत घ्यायचीस उठता बसताना. घट्ट मिठीत घ्यायचीस उठता बसताना. उबदार स्पर्श तुझा लाभायचा कुरवाळताना. उबदार स्पर्श तुझा लाभायचा कुरवाळताना. आता ना भाग्यवान हा मोबाईल झाला. आता ना भाग्यवान हा मोबाईल झाला. तुझा स्पर्श त्याला नित्याचाच झाला. तुझा स्पर्श त्याला नित्याचाच झाला. हा मोबाईल तुझ्या हातात असताना जेव्हा दिसलीस स्वयंपाक करताना.
हा मोबाईल तुझ्या हातात असताना जेव्हा दिसलीस स्वयंपाक करताना, बोलत असतेस एकसारखी मित्रमैत्रिणींना, बोलत असतेस एकसारखी मित्रमैत्रिणींना, चव नसते हल्ली कसली पदार्थांना, चव नसते हल्ली कसली पदार्थांना. एकदा तर मला आश्चर्याचा बसला धक्का, एकदा तर मला आश्चर्याचा बसला धक्का. मोबाईल पुढे तुझा लाडका पडला फिका, मोबाईल पुढे तुझा लाडका पडला फिका. म्हणालीस तू कार्ट्या हात कशाला लावला, म्हणालीस तू कार्ट्या हात कशाला लावला. तडा जाईल ना त्या महागड्या स्क्रीनला, तडा जाईल ना त्या महागड्या स्क्रीनला. आई, माझ्या मनाच्या तड्याचा तुला विचार नाही का ग आला. आई, माझ्या मनाच्या तड्याचा तुला विचार नाही का ग आला. बाळ तुझा विचारतोय दे ना उत्तर त्याला, बाळ तुझा विचारतोय दे ना उत्तर त्याला, बाळ तुझा विचारतोय दे ना उत्तर त्याला. तर ही सत्य घटना आहे. मला माझी चूक लक्षात आली. बरेचदा आपली मुलं आपल्याला आपल्या चुका लक्षात आणून देत असतात, पण आपला अहंकार जो असतो ना आई वडील असण्याचा, दे आर आर चिल्ड्रन, दे आर नॉट आर पोझेशन्स. पण आपल्याला सवय झालेली असते आपली मुलं म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे असं आपल्याला वाटायला लागतं, आणि मग आपण त्यांच्यावर हक्क गाजवायला लागतो. आणि मग त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना मारतो, त्यांना आपण बरं वाईट बोलतो. पण हे सगळं आपण टाळायला हवं. आणि आजच्या जगामध्ये ह्या मोबाईलच्या वापरामुळे या सगळ्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, एवढं नक्की. आता दुसरं उदाहरण सांगते. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं, आई आणि मुलाचं नातं, आपल्या घरातली नातेसंबंध हे सगळे धोक्यात आले ना. आजकाल काय होतं, सगळेजण घरात असतात आणि प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल असतो आणि प्रत्येक जण त्या मोबाईलवर बघत असतो. एकमेकांशी बोलत नाही आपण, हल्ली कमी बोलतो. आणि म्हणून एकदा घरी गेल्यानंतर तो मोबाईल असा स्विच ऑफ करून किंवा सायलेंटवर करून तो असा बाजूला फेकून दिला पाहिजे. अर्थात मी असा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आता आम्ही आणि आमच्यासारखी मंडळी, आम्ही स्वतःला खूप कामाची माणसं समजतो बरं का. म्हणजे आम्ही सगळेच बरं का ह्याच्यामध्ये, म्हणजे माझ्यासारखी सगळीच मंडळी याच्यामध्ये. आणि मग आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप कामाची लोक आहेत आणि आम्हाला सतत कुणाचा फोन येणार, कुणाचा मेसेज येणार, मग आम्हाला तो उचलावा लागणार आणि आम्ही नाही उचललं तर आमचं खूप काही नुकसान होणार असं आम्हाला वाटायला लागतं. आणि मग मी असं ठरवलं की आता रात्री 10 ते सकाळी 10 पर्यंत आपला मोबाईल पूर्ण बंद असणार. आणि मी हे धोरण, मला वाटतं मी जेव्हा PhDचा अभ्यास केला, मी DSM कॉलेजमध्ये टीचर रिसर्च फेलो म्हणून मी गेले होते 2014 ते 17 मध्ये. तर त्यावेळेला मी माझा मोबाईल जवळपास 3 वर्ष पूर्णतः बंद होता. म्हणजे तो 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून 1 तास कधीतरी सुरू व्हायचा आणि पुन्हा तो बंद डक्क होऊन जायचा. हा माझा क्रम जवळपास 3 वर्ष सुरू होता. आणि त्यामुळे मला वाटतं मी PhDचा वर्ल्ड क्लास लेवलचा जो माझा प्रबंध आहे तो मी त्याच्यामध्ये सादर करू शकेन. मला फोन यायचे, खूप लोक मला रागवले, माझ्या म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत, काय हो मॅडम तुम्ही कशाला मोबाईल ठेवला, कशाला तुम्ही फोन घेतलाय, तो बंदच असतो तुमचा, असं खूप लोक बोलले मला त्या काळामध्ये. पण मी त्यांना उत्तर दिलं, मोबाईल माझ्यासाठी आहे, मी मोबाईलसाठी नाही आहे. आणि माझी मर्जी, मला मोबाईल उचलायचा असेल तर मी उचलेल, नाही उचलायचं असेल तर नाही उचला. हे मला कोणी सांगितलं. DSM कॉलेजमध्ये माझे एक गुरु समान आहेत, गुरु आहेत डॉक्टर वक्ते सर म्हणून, माहीत असेल सगळ्यांना, बऱ्याचशा लोकांना माहीत आहे हे नाव. आणि त्याच PhDच्या काळामध्ये सर आमचा क्लास घ्यायचे. त्यावेळेला सरांनी आम्हाला सांगितलं होतं की मोबाईलपासून कसं दूर राहायचं. तर सरांनी सांगितलं की अरे मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही आहोत, हे लक्षात घ्या. आणि मोबाईल कुणाचाही असू द्या, कॉल कुणाचाही असू द्या जगभरातला, पंतप्रधानांचा का असेल, तो उचलायचा की नाही उचलायचा हे आपण ठरवायचे. तो केव्हा उचलायचा, केव्हा उत्तर द्यायचा हे आपण ठरवायचंय. मला वाटतं हे सगळ्यांसाठीच लागू आहे तत्व. हे स्त्रियांसाठी पण लागू आहे आणि हे पुरुषांसाठी पण लागू आहे. मग आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, मला माहीत आहे की ऑफिशियल जे निरोप असतात ना
आता इथे बरीच प्राचार्य मंडळी वगैरे बसलेली आहेत आणि आम्ही सगळे त्या क्षेत्रातले आहोत. मग आजकाल काय केलंय आपण ऑफिशियल करस्पॉन्डन्सचं माध्यम आपण ह्या डबड्याला बनवलं. हे ऑफिशियल करस्पॉन्डन्सचं माध्यम नाही आहे. फार तर याच्यामध्ये तुमचा जो जीमेल ॲक्टिवेट आहे तो तुमच्या ऑफिशियल करस्पॉन्डन्सचं माध्यम होऊ शकतो, पण तुमचं व्हॉट्सअप, तुमचं इंस्टाग्राम, तुमचं फेसबुक हे काही ऑफिशियल करस्पॉन्डन्सचे माध्यम नाही आहे आणि आपण ते बनवू नये. मग काय करतात, मग व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात, काहीतरी असतं, कामाचा असतो, ऑफिशियल असतो आणि मग आपण काय, आम्ही तर म्हणजे मी तरी सारखं व्हॉट्सअप पाहत नाही किंवा आपण बरेच जण पाहत नाही. मग आपण त्याला उत्तर दिलेलं नसतं आणि ते म्हणतात, मॅडम मी तुम्हाला मेसेज पाठवला होता, हे असं असं काम होतं. म्हटलं सर मी सकाळी 10 वाजेपर्यंत मोबाईल पाहत नसते, रात्री 10ला बंद करायचं, ते सकाळी 10ला सुरू करायचं. नंतर बोले सरला माहीत आहे, मी सरला म्हटलं तर सर म्हणजे मग आम्ही कामाचं केव्हा बोलायचं. मी म्हटलं जेव्हा मोबाईल सुरू असेल तेव्हा बोलायचं. तर हे अशा गमतीजमतींचा भाग जर सोडला तर या गोष्टींचं पथ्य आपल्याला पाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर दुसरी एक गोष्ट सांगते की त्या मोबाईल वापरामुळे किंवा सोशल मीडिया वापरामुळे आपल्या सगळ्यांची आयसाईट, दृष्टी आपली सगळ्यांची अधू होत चालली आहे. आज इथे कोल्हेकर सर बसलेले आहेत, सरांना आणखी चष्मा नाही आहे. सरांचं वय मला वाटतं 90च्या घरात आहे तर चष्मा असायला हरकत नाही. पण आजकाल काय होतं, छोटी छोटी मुलं असतात आणि मग त्यांना चष्मे लागलेले आहेत आणि ते एवढं वाईट दिसतं. आता मला 50 वर्ष झालेली आहेत तरी मला चष्मा आणखी लावावा वाटत नाही चष्मा. म्हणजे असं नाही की त्याच्यामुळे काही माझ्या दिसण्यामध्ये वगैरे फरक पडतो, असं नाही, ते ओझं वाटतं म्हणून लावावं वाटत नाही. मग ह्या लहान लहान मुलांच्या नाकावर, त्यांच्या चेहऱ्यावर जर एवढ्या लहान वयामध्ये जर ह्या मोबाईलमुळे किंवा स्क्रीन ॲडिक्शनमुळे जर चष्मा आला तर त्यांनी हे सुंदर जग विदाऊट चष्म्याचं केव्हा आणि कसं पाहावं, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि यामुळे म्हणजे महिलांची सुरक्षा आपण विचार करतोय, सर म्हणाले की तिथे पुरुष पण असणार आहेत, तिथे मुलांच्या अनुषंगाने पण तुम्हाला थोडेसे मुद्दे मांडायचे आहेत. तर म्हणून हे मुद्दे ओघाने येत आहेत कारण ते रिलेटेड आहेत, महिलांशी रिलेटेड मुलं आणि आपले नातेसंबंध हे सगळे आहेत आणि म्हणून हा मुद्दा इथे येतो आहे. हो, अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे. आणि हे केव्हापासून झालंय, हे झालंय कोविड पासून. आणि आता ही सवय झाली आणि शिक्षकांनी ही स्वतःची सोय करून घेतली असं माझं प्रामाणिक मत आहे. व्हॉट्सअपवर किंवा त्याच्यावर PDF टाकून देतात, नोट्स दिल्यात बरं का तुम्हाला, पाहून घ्या, वाचून घ्या, अभ्यास करून घ्या. नाही, ह्या लहान बाळांना तुम्ही असं PDFच्या स्वरूपात नोट्स नाही देऊ शकत आणि त्याच्यावर आपण आवर्जून आपल्याला बंधन घालणं आवश्यक आहे. पेरेंट्स मीटिंगमध्ये आपण स्कूलमध्ये जावं, आपण हे मुद्दे मांडावेत. मॅडम मी एकदम बरोबर मुद्दा मांडलेला आहे की लहान मुलांच्या बाबतीत तरी हे पाहायला नको. दैनंदिनी जे असेल तर त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात, पण आपण मोबाईल किती वापरावा याची मुलांना बंधनं घालून देणं मला वाटतं हे संपूर्णतः आईच्या हातात आहे. हे संपूर्णतः आईच्या हातात आहे. संस्कारांचा भाग हा जास्त करून आईकडे येतो. याचा अर्थ असा नाही की पुरुषांनी किंवा वडिलांनी संस्कार करूच नयेत असं नाही, पण ओघांनी आणि निसर्गाने हा जो भार आहे तो जास्तीत जास्त स्त्रियांवर सोपवलेला आहे. आणि म्हणून ज्या काळामध्ये, ज्या वयामध्ये मुलांना तुमची गरज आहे त्या वयामध्ये मुलांना खेळणी आणि हाय प्रोफाईल खेळणी आणि मोबाईल्स देऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. एका कवीच्या काही ओळी होत्या, मला काही आठवतं त्यातलं सांगते थोडासा की तू लहान असताना मी कायम तुझ्या समोर देत गेले एक खेळणं. लहान असताना कायम तुझ्या समोर आणून मांडत गेले किंवा देत गेले एक खेळणं आणि तुझ्या आई हवी असण्याच्या वयात, तुझ्या आई हवी असण्याच्या वयात मी रुजवलं तुझ्या वस्तूत रमण्याचं सामर्थ्य. हे त्या कवीच्या ओळी आहेत, मला नाव नाही आठवलं
परत ह्या कवीचं पण हे पहा, आपण आपल्या मुलांमध्ये, आपल्या पिढ्यांमध्ये वस्तूत रुजण्याचं सामर्थ्य आपण निर्माण करतो आहोत का? आणि ते जर आपण करतो आहोत तर ही आपल्या समाजासाठी इशार घंटा आहे. आपण सगळे महात्मा गांधींना ऐकतो, त्यांना आचरणात आणतो. महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं, वस्तुओं से हीन होते जाना ही व्यक्तित्व का संपन्न होना है. हे वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वस्तुओं से हीन होते जाना ही व्यक्तित्व का संपन्न होना है. आणि आज पहा, तुमच्याकडे गाडी आहे का विचारलं जातं, तुमच्याकडे बंगला आहे का विचारलं जातं, तुम्ही 2 व्हीलरवर येतात का 4 व्हीलरमध्ये येतात पाहिलं जातं. तुम्ही 4 व्हीलरमधून उतरला की तुम्हाला वाकून नमस्कार केला जातो. तुम्ही जर पायी आलात तर तुमच्याकडे पाहिलं जात नाही. फॅक्ट्स आहेत ह्या आपल्या समाजाच्या, ह्या भारतीय समाजाच्या फॅक्ट्स आहेत ह्या. फॉरेनमध्ये जा तुम्ही, हे नाही असं. फॉरेनमध्ये प्रत्येक माणसाचं तेवढंच महत्त्व आहे. तिथे तुम्ही गाडीतून उतरलात का गाडीवरून उतरलात का तुम्ही पायी चालतात, दिस डझंट मॅटर. इव्हन तुम्ही ज्या गाडीत बसता त्या गाडीमध्ये तुमच्या शेजारी त्या देशाचे पंतप्रधान सुद्धा बसलेले असू शकतात. आणि त्यामुळे तुमच्या वाहतुकीवर कुठलाही ताण येत नाही, तुमच्या कुठल्याही रोजच्या जीवनावर कुठलाही ताण येत नाही. आपल्याकडे माजी नगरसेवक जरी असेल तरीही त्या माजी नगरसेवकाच्या मागे 10 लोक लागतात. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. अनेक वेळेला हे मुद्दे मी मांडत असते की आपण माणसाचं महत्त्व कशावरून करतोय, तो किती श्रीमंत दिसतो याच्यावरून करतो. याच्या बाबतीतलं एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. अमेरिकेमधलं आहे. अमेरिकेमध्ये एक खूप श्रीमंत जोडपं होतं, परत नाव नाही मला इथे आठवत. एक श्रीमंत जोडपं होतं. एवढं श्रीमंत होतं ते यू कांट इमॅजिन. मग त्यांना काय करायचं होतं, त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो एकुलता एक मुलगा त्यांचा काहीतरी ऍक्सिडेंटमध्ये तो वारला. तो नामांकित विद्यापीठामध्ये तो शिकायचा USA मधल्या, आणि तो वारला. आणि मग त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्या आईवडिलांनी असं ठरवलं की आपण आपल्या मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण तो ज्या विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचा त्या विद्यापीठामध्ये जाऊन आपण त्याला काहीतरी देणगी द्यावी थोडीशी, असं त्या आईवडिलांनी ठरवलं. मग ते आईवडील आले बाहेर. त्या म्हणजे जे व्हाईस चान्सलर्स केबिन जे होतं त्या केबिनच्या बाहेर वेटिंग रूम असतं, त्या वेटिंग रूममध्ये ते बसले, वाट पाहत आहेत त्यांचा नंबर केव्हा येईल, ते केव्हा मध्ये येतील आणि त्या व्हाईस चान्सलर जे कोणी होते विभूती त्यांना भेटतील आणि सांगतील आमचा असा माणूस आहे, आमचा मुलगा तुमच्या या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचा, असं झालं आणि आता मला थोडीशी देणगी द्यायची इच्छा आहे. ते वाट पाहतायत बाहेर बसून. ही सत्य घटना आहे. आणि काय होतं, त्यांच्या अंगाचे कपडे फारसे चांगले नव्हते बरं का, म्हणजे हाय प्रोफाईल असे त्यांच्या अंगाचे कपडे नव्हते. ते बाहेर बसले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या बऱ्याच लोकांना तिथला जो बाहेर जो रिसेप्शनिस्ट होता त्यांनी मध्ये सोडलं. यांना सोडायच ना. आणि मग तिथे त्यांच्या आधी एक व्यक्ती तिथे गेली मध्ये आणि मग त्यांनी असं सांगितलं, त्यांना थोडं संवाद कानावर पडला. ती समोर त्यांच्या जी व्यक्ती होती ती मध्ये गेली आणि त्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही तुमच्या विद्यापीठाला असं $1000 वगैरे आम्ही देणगी देणार आहोत असं सांगितलं. जे काही असेल ते रक्कम थोडीफार माझ्या कमी जास्त झालं असेल सांगण्यामध्ये. आणि त्यांनी ती देणगी दिली. ते वापस आले, त्यांचा सन्मान झाला, ते निघून गेले. हे तिथेच आईवडील वाट पाहत थांबले. मग त्यांच्या असं लक्षात आलं, अरे दिस इज ओनली सफिशियंट. एवढं सफिशियंट आहे का? $1000 मदत देणं सफिशियंट आहे का? मग असं जर असेल $1000 जे काय असेल $30 मदत जर देऊन एवढा मोठा सन्मान त्या व्यक्तींना जे कोणी असेल त्यांना मिळाला, तर मग आपली कॅपॅसिटी प्रचंड आहे. मग आपण का करू नये? आपण आपल्या मुलाच्या नावाने विद्यापीठच का सुरू करू नये? आणि ते तिथून तडक वापस गेले आणि त्यांनी, मला त्या विद्यापीठाचं नाव पण आता आठवत नाही पण मला स्टोरी पक्की आठवते. तर त्यांनी बाहेर गेले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने US मधलं फेमस एक नवीन विद्यापीठ सुरू केलं. फक्त त्या कपड्यांवरनं त्यांच्या जज केलं.
आणि आपल्याकडे तर ही खूप मोठी सवय आहे की आपण कपड्यांवरनं माणसांना आपण जज करतो. तसंच सोशल मीडियावरनं सुद्धा आपण माणसांना जज करतो. आपल्या प्रोफाईल्स कशा आहेत. मला वाटतं सोशल मीडियावर खऱ्या खुऱ्या प्रोफाईल्स ह्या ठेवू नये महिलांनी. आम्ही ठेवतो. आम्ही काय शिक्षण क्षेत्रातली मंडळी आम्ही स्वतःला खूप हुशार समजतो आणि आम्ही ठेवतो. ठेवायला नाही पाहिजे. तुमच्या ज्या खऱ्या प्रोफाईल्स आहेत त्या कधीही ठेवू नये सोशल मीडियावर. ते फेसबुक असू द्या, इन्स्टा असू द्या किंवा आणखी कुठलाही मीडियम असू द्या. आपण आपल्या सगळ्या प्रोफाईल्स खऱ्या ठेवतो. आपण रोज त्याच्यावर शेअर करत जातो. मी आज इथे, मी उद्या तिथे. हे कशासाठी? मुली आणि महिलांसाठी खास करून त्या गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत. तुम्ही कशासाठी हो. मागे तो एक गिबली ट्रेंड निघाला होता. गिबली ट्रेंड आठवते सगळ्यांना. पुढे पुढे फोटो काढले गिबलीमध्ये. सांगा बरं प्रामाणिकपणे. मी नाही काढले. हा, काही जणांनी काढले, काही जणांनी नाही काढले. हा जो गिबली ट्रेंड जो होता सगळ्यांना माहित आहे, समजून सांगायची गरज नाही. हा गिबली ट्रेंड जो होता तो एवढा घातक ट्रेंड होता की, आणि गिबलीच नाही, मला वाटतं नॅनो बनवणं असे काहीतरी आहे आणखी, ते पण तसंच आहे, सेम आहे. आणि असे जे सोशल मीडिया ॲप्स असू द्या किंवा प्लॅटफॉर्म्स असू द्या, ते तुमचा अख्खा डेटा मागून घेतात. आपला डेटा मागतात ते, आणि आपल्याला तो डेटा देण्यामध्ये आपल्याला खूपच कौतुक वाटतं की आपण आपले फोटो टाकले. बऱ्याच लेडीज आमच्या मुलींनी टाकले सर, कॉलेजमधल्या मुलींना मी खूप रागावले. मी तर खूप रागावले मुलींना. अजिबात काढायचे नाही म्हटलं असे फोटो, बंद करा ते काय. तर हे त्यांनी काढले फोटो, सगळीकडे शेअर केले, सगळा डेटा दिला, तुमचे ओरिजिनल फोटो दिले, तुमची ओरिजिनल सगळी माहिती दिली. हे आपली ओरिजिनॅलिटी ही नेहमी आपल्यासाठी असावी. आपल्या जवळच्या आपल्या काही लोकांसाठीच आपली ओरिजिनॅलिटी असावी. ती सगळ्यांमध्ये शेअर करण्याची गरज नसते असं मला वाटतं. प्रामाणिकपणे मी सांगते, उगीच तयार व्हायचं आणि त्या स्टेटसवरती स्वतःचेच फोटो शेअर करायचे असं महिला आणि मुली खूप करतात, विशेषत्वाने मुली. आम्ही गेल्या 8 दिवस झालं पाहते आमच्या कॉलेजमध्ये, आमच्याकडे गॅदरिंग झालं. गॅदरिंगमध्ये तर मुली भानावरच नव्हत्या. फ्रँकली सांगते तुम्हाला, इथेही मी बोलत असते, इथेही बोलते, भानावर नव्हत्या. त्यांचे कपडे कुठे चालले, त्यांचे केस कुठे चालले, याचं काहीही भान नव्हतं त्यांना. ते एक गाणं आहे पहा, ज्वेल ते पिक्चर, लट कहीं जाए घुंघट कहीं जाए, वैजयंती मालांवरती चित्रित झालेला, लता मंगेशकरांनी गायलेलं खूप सुंदर गाणं आहे. त्याच्यामधली वैजयंती मालाची जी ऍक्टिंग होती ना, तशीच ऍक्टिंग त्या मुली करतात. तो पिक्चर होता, तो पिक्चर होता. ते मला वाटतं सिनियर मंडळींना सगळ्यांना ते माहीत असेल. ते फोटो पे ऐसी बात वे दबा के चली गई, त्या गाण्यामधल्या त्या ओळी आहेत. आणि त्यामध्ये ती असं म्हणते की मला काही होशच नाहीये, कारण शी इज इन लव्ह. ती हिरोईन जी आहे, ती अभिनेत्री आहे, ती प्रेमात आहे आणि ती म्हणते की मला काही भान नाहीये. आणि त्यामुळे ती म्हणते की लट कहीं जाए घुंघट कहीं जाए. ह्या मुलींची अवस्था आजच तशी आहे. काहीच झालेलं नाही आणखी. आता शिक्षणाला सुरुवात झाली आणि लट कहीं जाए आणि घुंघट कहीं जाए असं म्हटल्यावर कसं होईल? ही फॅक्ट आहे. आपण कसे कपडे घालावे याचंही भान नाहीये. म्हणजे अक्षरशः मी फ्रँकली सांगते, मला तेवढं स्वातंत्र्य नाहीये. मी महाविद्यालयामध्ये शिकवते. शाळेमध्ये असले असते तर ह्या मुलींना 2-2 तर नक्कीच ठेवून दिले असते, पण महाविद्यालयामध्ये ते अलाउड नाहीये. पण सांगितलं मात्र खरंच. मग हे काय होतंय, काय करतात त्या, काय बोलतात, कसं बोलतात, काहीच काळतंत्र नाही. गुरुचा आदर कसा करावा, कुणी असू द्या, लेडी असू द्या किंवा जेंट्स असू द्या, गुरुचा आदर, हाय हाय मॅडम, हॅलो, हे असं बोलणं. आपण कुठे जातोय? ह्या आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी कोण जबाबदार आहे याचं आत्मपरीक्षण आम्ही शिक्षण क्षेत्रातल्या माणसांनी नाही केलं तर कोण करणार? एक काळ असा होता, आता हे सगळे आदरणीय गुरुजन बसलेले आहेत. आमच्या महाविद्यालयामध्ये सर जेव्हा यायचे, कोटेकर सर जेव्हा यायचे, शरद कुलकर्णी सर यायचे, आणि ही मंडळी जेव्हा यायची त्यावेळेला आमचं वागणं म्हणजे मला वाटतं की आम्हाला तो आमचा सन्मान वाटायचा. सरांशी बोलायला भेटणं, त्यांच्याशी 2 गप्पा मारायला भेटणं म्हणजे आम्हाला सन्मान वाटायचा. आजकाल तर टीचर्स जातात, इकडून टीचर्स जातात, इकडून मुलं जातात.
मोकळे सोडण्याचा ट्रेंड हा कशामुळे आला? केस मोकळे सोडायचे, फोटो काढायचे, सोशल मीडियावर पोस्ट करायचे. आता फ्रँकली सांगा, आपल्या घरामधल्या आपल्या आजीनी, आईनी, पणजीनी कुणीतरी केस मोकळे सोडून कधी स्वयंपाक केला होता का? नाही. आम्ही करतोय, आम्ही एक्सपर्ट झालोय. तर ही संस्कृती आपली सांगत नाहीये. आपलं आयुर्वेद, आपलं शास्त्र, आपली संस्कृती मुलींना फॅट. मी ना आज ही डिश केली, मुली आणि छान केस मोकळे सोडतात, त्या कपड्यांचं भान नसतं, ते कपडे कुठे चालले, ती ओढणी कुठे चालली, सगळं परिसर साफ करत चालली आहे याचंही भान नसतं. आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात, सतत पोस्ट करत असतात. बर्थडे सेलिब्रेट करतात, सोशल मीडियावर पोस्ट करतात. आणि मग काय होतं? मग त्यांनी असे हे फोटो पोस्ट केले ना, मग काय होतं? तिकडे काही अनवॉन्टेड लोक दुसऱ्या बाजूनी बसलेलेच असतात, टपलेले असतात. सावज त्यांना सापडलं की मग काय होतं? कुठून तरी त्यांच्याकडे नंबर जातो. आपला सगळा डेटा, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सेक्युअर आहे असं वाटतं. अजिबात नाही. आपला डेटा सगळा आपण कुणाला तरी अंधण दिलेला आहे. आपण सगळ्या कंपन्यांना आपला डेटा देऊन टाकलाय. म्हणूनच आपल्याला फोन कॉल्स येतात. तुम्हाला लोन पाहिजे का? फोन कॉल्स येतात आपल्या सगळ्यांनाच, आम्हाला तर खूप येतात. कुठून गेले त्यांच्याकडे आपले नंबर्स? तुम्हाला लोन पाहिजे का? तुम्हाला गाडीसाठी लोन पाहिजे का? घरासाठी लोन पाहिजे का? कुठून गेले एवढे डिटेल्स त्यांच्याकडे? त्याचं कारण सांगते तुम्हाला की काय होतं, आपण जेव्हा मोबाईल वापरतो, आपण इंटरनेट सुरू ठेवतो नेहमी. काही लोकांचं इंटरनेट 24 तास सुरू राहतं. मुलींचं पण बरं का, मुलींचं, महिलांचं, सगळ्यांचंच. मग इंटरनेट 24 तास सुरू राहिल्यानंतर तुम्हाला माहित नाहीये, आज AI चा जमाना आहे. AI तुमच्या सगळ्या हालचाली, तुमच्या भावमुद्रा, तुम्ही त्याच्यावर काय सर्च करता गुगलवर, AI वर, हे सगळं ते साठवत जातं. ते स्वतःकडे घेत राहतं. तुमचा डेटा सगळा ते ॲक्युम्युलेट करतं. आणि नंतर मग तुम्ही जर एकदा साडी सर्च केली असेल, तुम्हाला साडी खरेदी करायची आणि तुम्ही एकदा साडी सर्च केली त्यावर, की तुम्हाला पुढचे 2 महिन्यापर्यंत तुम्हाला साडीच्या ॲड्स आणि साडीच्या सगळ्या जाहिराती येत राहतात. आणि मग असं असताना आपण काय सर्च करतो याचं पण भान आपल्याला, मुलींना खास करून असायला हवं. कुठला कंटेंट आपण सर्च करतोय, आपण जो काही म्हणजे काय म्हणूया त्याला, की इमॉरल, अश्लील असं काही सर्च केलं तर मग तशाच पद्धतीचं त्यांच्याकडे मटेरियल येत जातं. आपलं इंटरनेट सुरू राहतं. आणि विशेष म्हणजे काही लोक, सगळेच जण आपला मोबाईल आपल्या उशाशी घेऊन झोपतात, जवळच घेऊन झोपतात. मोबाईल हा कमीत कमी 10 फूट अंतरावर ठेवला पाहिजे झोपताना, हे सायन्स सांगतं. आता आपणच विचार करूया आपला, की आपण कुठे ठेवतो मोबाईल? 10 फूट ठेवतो, 5 फूट ठेवतो, का उशाला घेतो, का उशीखाली घेतो? हे पहा ना तुम्ही. आणि आपणच म्हणजे काय याला म्हणतात आ बैल मुझे मार. मग तो मोबाईल, ते इंटरनेट तुमचं सर्चिंग करतं. आणि तुम्ही जे जे विचार केलाय थोड्या दिवसात हे होणार आहे सर. आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की थोड्या दिवसात हे होणार आहे. तुम्ही जे जे विचार करणार आहेत ना, ते सगळं मोबाईल तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड करणार आहे. आणि मग काय, हे कशामुळे होत आहे? हे कशामुळे होत आहे याचं कारण सांगते तुम्हाला. आपण जे दिलेलं असतं ना, तेच आपल्याला रिटर्न येतं. आणि मग आपण म्हणतो की अरे हे असं कसं झालं? आपण शांत बसतो, मग आपण फसलो, आपल्याला आपला कुणीतरी धोका दिला, आपण फसलो आणि मग आपण शांत बसतो. या मुलींच्या बाबतीत तर काहीतरी असं होतं की मुली काय करतात, सगळं देऊन टाकतात आणि नंतर कुठेतरी जेव्हा प्रकरण अंगलट येतं त्यावेळेला त्या आईवडिलांना किंवा टीचर्सला सांगतात. मग अशा वेळेला मला त्या बशीर बद्रीच्या 2 ओळी आठवतात. बशीर बद्री नावाचे एक उर्दू शायर आहेत, त्यांच्या 2 ओळी मला आठवतात. तुम्ही जर शांत बसला, महिला जर शांत बसला तर काय होतं पहा. ह्या पॉझिटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये आहेत ओळी, पण इथे मी त्याला निगेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये वापरते आहे. मैं चुप रहा तो उनकी गलतफहमियां बढ़ती गई. मैं चुप रहा तो उनकी गलतफहमियां बढ़ती गई.
वो भी सुना उसने जो मैंने कहा ही नहीं, वो भी सुना उसने जो मैंने कहा ही नहीं. हा मोबाईल हेच करतोय, हा मोबाईल ते सुद्धा ऐकतोय जे आपण बोललोच नाही, कारण तो आपल्या हालचाली टिपतोय. हे आपण लक्षात घ्यायला हवं. बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, याच्या अंगाने खूप सारे कायदे आहेत. मला वाटतं आपण स्त्रियांनी आपली जी शक्ती आहे ती विसरू नये. स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणतो की कोमल नाही, कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू. तर हे आपण विसरू नये आणि जिथे आवश्यक आहे तिथे आपली ही ठेवणीतली हत्यारं जी आहेत ना ती आपण बाहेर काढणं आवश्यक असतं. ठेवणीतली हत्यारं कोणती? की कुणाला बोलायचं, कुणाला नाही बोलायचं, कुणाला किती बोलायचं, कुणाकडे कटाक्ष टाकायचा, कुणाला 5 मिनिट बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टी मुलींना समजल्या पाहिजेत. मुलींना हे समजत नाही आणि मग अनवॉन्टेड प्रकरणं होतात. आमच्या महाविद्यालयामध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तर हे मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपल्याला वाचवायचं आहे. महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपल्याला वाचवायचं आहे. आपल्या फोटोचं मॉर्फिंग होतं, स्टॉकिंग होतं. तुमचं शरीर असतं, शरीर दुसऱ्या एखाद्या नटीचं असतं आणि तुमचा चेहरा त्यावर लावला जातो. इथपर्यंत सगळं चाललंय आणि तरीही आपल्या मुली मात्र स्नॅपचॅट वापरण्यामध्ये दंग आहेत. स्नॅपचॅट 2 दिवस झाले मी आमच्या महाविद्यालयामध्येच एक मुलगी पाहिली. मी तिला बोलले, तिला जवळ घेऊन मी बोलवलं. तिला म्हटलं तुझं काय चाललंय नेमकं, मला सांगशील का, तू अशी का वागतीयस वारत नाकात शिरल्यासारखी. तिला बोलून घेतलं, तिला सांगितलं समजावून की हे वागणं योग्य नाही आहे, थोडंसं तू स्वतःला बदल. स्नॅपचॅट कुठेही उभं टाकायचं, आपले सेल्फी काढायचे आणि ते पोस्ट करायचे सोशल मीडियावर. कशाला आपले फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करायचे? काही गरज नाही. तुमचं काही काम असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचं सामाजिक काही काम असेल, तुमचं शैक्षणिक काम असेल, तुमचा व्यवसाय असेल, त्याचं प्रमोशन जरूर 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 करा. सोशल मीडिया त्यासाठी वापरायला हवा. आपण आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी नाही वापरायचे. आणि त्यामध्ये आणखीन एक गंमत अशी होती, गंमत म्हणण्यापेक्षा दिस इज व्हेरी ग्रेव्ह इश्यू इन टुडेज सोसायटी. तो एक सांगते. मला वाटतं मला वेळ किती आहे तेही सांगावं, 5 मिनिटात संपवते मी. एक इश्यू असा होतोय की आपल्याकडे डिजिटलायझेशन, हे सगळं डिजिटलायझेशनच आहे आपण जे बोलतोय ते. ह्या डिजिटलायझेशनमध्ये काय होतं, आपण सगळेजण आपण जसे दिसतो त्याच्यापेक्षा आपले डिजिटल फोटो हे चांगले दिसतात. बरोबर? आपण जसे दिसतो त्यापेक्षा आपण जे सोशल मीडियावर पोस्ट करतो, जे डिजिटल आहे ते आपल्या प्रत्यक्ष दिसण्यापेक्षा चांगलं असतं का नाही? तर आपण सॉफ्ट करतो, तर आपण डिजिटल करतो, तर आपण सॉफ्ट करतो. आणि मग काय होतं, जेव्हा मुलींचे आणि मुलांचे लग्न जुळवण्याचा विषय येतो त्यावेळेला आय एम सॉरी टू से ह्या घटना घडलेल्या आहेत, आजूबाजूला घडलेल्या आहेत, सत्य घटना आहेत, नाव नाही सांगणार कुणाचंही. की त्या मुली काय करतात, असले स्वतःला डेकोरेट केलेले स्नॅपचॅटमधले डिजिटल फोटो, सॉफ्ट केलेले फोटो, असे फोटो काढतात आणि ते फोटो जेव्हा मागवले जातात ना मुलांकडनं किंवा तिकडनं दुसऱ्या पार्टीकडनं, तेव्हा ते फोटो देतात. हे अशा 2 घटना खूप जवळच्या आहेत, नाव नाही सांगणार कुणाचं. हे असे फोटो देतात आणि नंतर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण जशा आहेत तसं दिसणं जास्त महत्त्वाचं आहे या सॉफ्ट आणि डिजिटल दिसण्यापेक्षा. आणि काय झालं मग, असा मुलीचा एक सॉफ्ट केलेला डिजिटल फोटो पाहायला दिला. त्या मुलीच्या फोटोकडे पाहून त्या मुलीला पसंती देण्यात आली आणि नंतर जेव्हा त्या मुलाकडचे मुलीला पाहायला आले घरी, तर त्यावेळेला त्या मुलाने जेव्हा त्या मुलीला पाहिलं तेव्हा तो म्हणाला की ही ती मुलगी नाही. बघा आता सत्य घटना आहे, खूप जवळची आहे, माझ्या 2 सत्य घटना खूप जवळच्या आहेत. ही ती मुलगी नाही असं तो मुलगा म्हणाला. आणि मग खडाजंगी झाली, 2 पार्टीमध्ये खडाजंगी झाली. असं कुठं असतं का वगैरे वगैरे वगैरे. तर तो मुलगा स्पष्ट म्हणाला की मला जो तुम्ही फोटो देण्यात आले होते
होते मला तुमच्याकडनं ते फोटो हे त्याला वर्क केलेले होते, ते त्याला काय म्हणूया त्याच्यावर कलाकुसर केलेली होती आणि त्यामुळे त्या फोटोमधलं गेटअप या मुलीचं आणि प्रत्यक्षातलं गेटअप वेगळं आहे. हे कशाला गमनकडी पाहिजे? यामुळे समाज स्वास्थ्य धोक्यात येतं. मुलीची उंची पण ते हिलची चप्पल घालून वाढवतात आणि तो तसा फोटो देतात, उंच दिसते मुलगी आणि मुलाची म्हणजे आपल्याकडे ते ट्रॅडिशन्स आहेत थोड्याशा स्टिरियोटाईप. मग मुलगा थोडासा कमी हाईटला असेल, मुलीची उंच फोटो दिला जातो, सांगितलं जातो, खोटी उंची सांगितली जाते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या जातात. सोशल मीडियाचा वापर हा अशा गोष्टींसाठी कदापि होता कामा नये याचं भान मुलींनी, महिलांनी आणि पालक म्हणून आपण सर्वांनी, तसंच आपण समाज धुरीण म्हणून या समाजावर ज्यांचा प्रभाव आहे असे शैक्षणिक, सामाजिक संपूर्ण क्षेत्रामधल्या मंडळींनी याचं भान मला वाटतं सदैव ठेवायला हवं. आता शेवटी 1 मिनिटाची एक पोएम सादर करते आणि मी थांबते. त्या कवितेचं नाव आहे शिंपल्यातील मोती. आता कशासाठी मी ही पोएम सादर करते? कदाचित काही जणांनी वाचली असेल ही पोएम. शिंपल्यातील मोती हे हा माझा काव्यसंग्रह आहे, 2021 साली प्रकाशित झालेला आहे. तर याच्यामधली एक कविता आहे शिंपल्यातील मोती. तर ही सादर करते आहे आपल्या समोर. कशासाठी करते आणि त्याचं कारण सांगते तुम्हाला की मुलींनी किंवा स्त्रियांनी त्यांचं अस्तित्व हे शिंपल्यातील मोत्यासारखं जपलं पाहिजे. शिंपल्यातील मोती सगळ्यांना माहीत आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. शिंपल्यातील मोती कुणाच्याही हाती लागत नसतो, बरोबर? शिंपल्यातील मोती फक्त एकाच व्यक्तीच्या हाती लागतो आणि आपलं व्यक्तिमत्व हे असं शिंपल्यातील मोत्यासारखं असावं असं मला वाटतं. सोशल मीडियाच्या संदर्भाने या थोडेसे काही एलिमेंट्स येतील. कविता तशी जुनी आहे, 1 मिनिट लागेल कविता तुमच्यासमोर सादर करण्यासाठी. ती वाचते आणि मी थांबते. शिंपल्यातील मोती कवितेचं शीर्षक आहे स्त्री म्हणून जगताना वेगवेगळ्या फॅशन गुंजारताना. स्त्री म्हणून जगताना वेगवेगळ्या फॅशन गुंजारताना नंगानाच घालणाऱ्यांच्या कधीच मी सोबत नसते. नंगानाच घालणाऱ्यांच्या कधीच मी सोबत नसते, कारण स्त्रीत्व माझा अभिमान असते. कारण स्त्रीत्व माझा अभिमान असते. फॅशन म्हणजे का तोकडे कपडे? फॅशन म्हणजे का तोकडे कपडे अन अंग प्रत्यंगांचे प्रदर्शन असते? हर तऱ्हेचे मिरवणे अंगभर कपड्यातही होते. हर तऱ्हेचे मिरवणे अंगभर कपड्यातही होते. म्हणूनच तर वापरणे अंगभर पेहराव साजरे. म्हणूनच तर वापरणे अंगभर पेहराव साजरे सदैव मनाला भावते. आवाज आहे मॅडम, बोलू शकता.